रात्री श्रावणी बराच वेळ उद्याच्या लेक्चरच्या नोट्स काढत बसली. झोपायला बरीच रात्र झाली आणि सकाळी मग उशिरा जाग आली. 7 वाजायला आले होते. 7:30चं कॉलेज. ती पटकन बाथरूममध्ये शिरली, ब्रश केला आणि आंघोळ आटोपून ती बाहेर आली. भरकन साडी नेसली. अलीकडे तिला साडी नेसणं तेही झटपट चांगलं जमायला लागलं होतं. तिने केसांवरनं कंगवा फिरवला, चेहऱ्यावरून पावडरचा पफ, दोन्ही भिवयांच्या मध्ये बारीक टिकली लावली आणि तिने पर्स उचलली. अगं बाई श्रावणी, कॉफी नाही का घेत? घाईत बाहेर निघालेल्या श्रावणीकडे बघून माधुरीबाई म्हणाल्या, नको आई, उशीर झालाय. असं म्हणून श्रावणी स्कूटीजवळ गेली आणि तिच्या लक्षात आलं की स्कूटीत पेट्रोलच नाही आहे. पुन्हा ती धावत आत आली. बेडरूममध्ये झोपून पेपर वाचणाऱ्या मल्हारला म्हणाली, मल्हार. बोल. पेपरमधून नजर वर न करता मल्हार फक्त एकच शब्द बोलला, आज मला जरा गाडीत न सोडता? नाही. अहो जरा वेळ झाला आहे, गाडीतलं पेट्रोलही संपलं आहे आजच. मग तेवढी काळजी आधीच घ्यायची ना. प्लीज मल्हार, ती गाडी माझी आहे, माझ्यासाठी. तू घे ना तुझ्या कमाईची, नोकरी करतेस ना तू. आणि त्या क्षणी मल्हारचा श्रावणीला प्रचंड राग आला. मनातल्या मनात ती म्हणाली, पती पत्नीत काय माझं तुझं असतं का? आणि एक लक्षात आलं श्रावणीच्या की हा माणूस माझ्या पाठीशी उभा राहणार नाही, अजिबात उभा राहणार नाही. आणि श्रावणीची अस्मिता, तिचं अस्तित्व एकाएकी खडबडून जागं झालं. ती मनाशीच म्हणाली, यापुढे तुमच्या गाडीत मी कधीही बसणार नाही, कधीच नाही. आणखीन एक मल्हार, एक ना एक दिवस माझी खास माझ्यासाठी गाडी असेल, पिवळ्या दिव्याची. खरंच असेल. आणि त्या क्षणी मनाशीच श्रावणीने निर्धार केला स्पर्धात्मक परीक्षा देण्याचा. ती आपल्या रूममधनं वादळासारखी बाहेर पडली. मनातलं वादळ वारं थैमान घालत होतं. फाटकातून बाहेर पडणाऱ्या श्रावणीकडे बघून माधुरीबाई म्हणाल्या, काय गं श्रावणी, स्कूटी नाही नेत का? पेट्रोल संपलंय. स्वतःवरती काबू ठेवत श्रावणी म्हणाली, अगं मग मल्हारला नाही का सांगायचं सोडून यायला? श्रावणीनं काही न बोलता रस्त्याने जाणाऱ्या रिक्षाला थांबवलं आणि ती रिक्षात बसून निघून गेली. रिक्षात बसल्यानंतर श्रावणीने रुमालाने डोळे टिपले. तिला वारंवार भरून येत होतं, का हा मल्हार माझा वारंवार अपमान करतो? का मला वाकवण्याचा प्रयत्न करतो हा? श्रावणीच्या कॉलेज आलं. ती उतरली. रिक्षावाल्याला पर्समधून पैसे काढून दिले. आज तिचंच तिला अपराधी वाटत होतं, कारण 5 मिनटं तिला उशीर झाला होता. स्वतःच्या चुकीबद्दल स्वतःलाच अपराधी वाटत होतं. हॅलो सायली, अगं श्रावणी बोलतीये. बोल की, कशी काय आठवण? अगं त्या दिवशी तू म्हणालीस ना UPSCची जाहिरात आली आहे. हो, तारीख लक्षात आहे? शनिवार होता गं त्या दिवशी. बहुतेक 4 तारखेचा असेल तो पेपर. मी पाहून ठेवू का? अगं नाही, मी बघते ना. नाही मिळाला तर मग तुला त्रास देते. अच्छा, का गं, घरी कोणी नाही आहे? नाही, मल्हार ऑफिसला गेलेत, आई बाबा बाहेर गेलेत. श्रावणी अगं ये की एखाद दिवशी, खूप आठवण येते गं. काय झालं आहे सायली, अगं वेळच मिळत नाही बघ. फार बिझी झालीस हां श्रावणी. सायली अगं एवढ्यात आईकडे सुद्धा नाही गेले मी. हो गं, मावशींचा फोन आला होता, तुझी तक्रार करत होती. तू जातच नाहीस तिकडे. अगं वेळच मिळत नाही. बरं ठेवू का फोन? बाय. श्रावणीने फोन ठेवला. खरंच आपण एवढ्यात आईकडे गेलेलोच नाही आहे. जाऊन तरी काय करायचं? इथे आल्यानंतर नसता मनस्ताप होतो. भेटीचा आनंद पार गळून जातो. वादळ वाऱ्यात आंब्याचा मोहर गळतो ना, तसा. मल्हार कधी स्वतः बरोबर येत नाही आणि मी गेले तर त्याला आवडत नाही. मग काही ना काही झंझट उभंच करतो. खरं तर एकटा जावई म्हणून आईबाबांना मल्हारचं केवढं कौतुक. पण हा, मध्ये एकदा आईकडे जाऊन आले, आईबाबांना भेटून आले. माझ्या भेटीमुळे ते दोघंही खुश झाले. आणि भेटीच्या आनंदात मी घरी आले तर बैठकीत बसलेल्या मल्हारने माझा हात पकडून मला जवळजवळ फरफटतच बेडरूममध्ये नेलं आणि छदमीपणे हसत म्हणाले, सारखी सारखी माहेरी कशाला जाते ग? तुझा कोणी यार आहे का तिथे? मल्हारराव काय बोलताय? खरं तेच बोलतोय मी.
या घरात असते तेव्हा पहाड तुटल्यासारखी दुःखी चेहरा करून असतेस. माझ्याशी परक्यासारखं वागतेस आणि माहेरून आलीस की मोहरून जातेस. कारण काय तुझ्या या मोहरण्याचं? ऐकायचं आहे? ते आहे आईवडिलांचं प्रेम, ज्यामुळे मी मोहरून जाते. तुमच्यासारखी पिसाट वृत्तीची माणसं तिथे नाही आहेत. अच्छा, मी पिसाट आहे काय? फाडकन श्रावणीच्या गालात मारत मल्हार म्हणाला. त्या आठवणीने आत्ता ह्या क्षणी श्रावणीचा हात तिच्या गालावर गेला आणि तिने मनाशी ठरवून टाकलं की माहेरी शक्यतो जाणं टाळायचं. जाणं येणं टाळता येईल, पण मनात मनाच्या कप्प्याकप्प्यात बसलेल्या माहेरच्या आठवणी कशा काढून फेकता येतील? एक लांब उसासा श्रावणीच्या तोंडून बाहेर पडला. श्रावणीने मग 4 तारखेचा पेपर शोधून काढला, आलेली जाहिरात शोधून काढली, वाचली. उद्या ती फॉर्म आणून भरणार होती. आजपर्यंत तिला वाटायचं की UPSCची परीक्षा द्यायची का नाही, पण आता तिने मनाशी ठरवलं की परीक्षा द्यायचीच. पण वेळ मिळेल का अभ्यासाला? तिचं दुसरं मन म्हणालं, वेळ काढ की, रात्रंदिवस अभ्यास कर, परीक्षा दे. पण मल्हार काय म्हणतील? त्यांना आवडेल का? त्यांना एकदा विचारावं का? पण कशासाठी? एवढं महत्त्व देण्याच्या लायकीचा तो माणूस आहे? ते जर माझ्या मनाचा, माझ्या आवडीनिवडीचा विचार करत नसतील तर मला त्यांचा विचार करायची गरजच काय? दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून येताना श्रावणीने फॉर्म आणला आणि भरून पाठवून दिला. ज्या क्षणी तिने तो फॉर्म पोस्ट केला त्याच क्षणी तिच्या मनात विचार आला, जो मल्हार मला पदोपदी कमी लेखतो, माझा अपमान करून मला खाली बघायला लावतो, त्या मल्हारपेक्षा मला एक ना एक दिवस मोठं व्हायचं आहे. खरंच मोठं व्हायचं आहे. स्वतःचं अस्तित्व मला जपायचं आहे. आणि मग श्रावणीच्या आत तेजाची स्फुल्लिंग फुलतच राहिली कितीतरी वेळ. मल्हार, मल्हार, अरे भाई घर में कोई है की नाही? जतीन दारातूनच आवाज देत म्हणाला. श्रावणी आत पुस्तक चाळत होती. जतीनचा आवाज आला तशी ती उठून बाहेर आली. अरे जतीन भाई, आप बहुत दिनों के बाद आए. हाँ भाभी जी, बैठिए ना. मल्हार नहीं है क्या? है ना, आते हैं. हां, असं म्हणून श्रावणी आत गेली. एका ट्रेमध्ये एका स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन बाहेर आली. बंगाली शर्ट पायजमा घातलेला मल्हार बाहेर येऊन जतीनच्या बाजूला बसलेला होता. श्रावणीने पाण्याचा पेला जतीनसमोर धरला तसा मल्हार म्हणाला, अरे पाणी काय त्याला एकट्याला देते काय? मलाही देशील का नाही? आणि मग जतीनकडे वळून बघत म्हणाला, क्या यार जतीन, हर बात इसे समझानी पड़ती है. इसमें समझाना ना समझाना कहाँ से आ गया? वरूनच एक घोट घेऊन तो मल्हार समोर धरत म्हणाला, घे की, दोघं मिळून पिऊ. वहिनी तुम्ही बसा ना. अहो मी चहा ठेवते. नाही नको, आत्ताच घेऊन आलो. पण तुम्ही बसा ना वहिनी, उभ्या का? अतिशय अदब राखून जतीन बोलत होता. श्रावणी बसणार तसा मल्हार म्हणाला, जा गं चहा कर. त्याने नाही म्हटलं म्हणून काय चहा करायचा नाही का? करणारच होते मी. म्हटलं थोड्या वेळाने करावा, आत्ता चालेत ना ते? मी सांगितल्यावर. श्रावणीकडे रागाने बघत मल्हार म्हणाला. आणि या माणसाशी बोलण्यात अजिबात अर्थ नाही असं वाटून श्रावणी आत गेली गपचूप. तिने काचेच्या प्लेट्स कपाटातनं काढल्या, व्यवस्थित पुसून त्या चिवडा आणि नुकत्याच केलेल्या खोबऱ्याच्या वड्या ठेवल्या. एका ट्रेमध्ये ती प्लेट्स घेऊन बाहेर आली. घ्या जतीनबाई. जतीनच्या हातात प्लेट देत श्रावणी म्हणाली. घ्या. एक प्लेट मल्हारला देत श्रावणी हळूच म्हणाली, चिवडा कुरकुरीत आहे ना, नाही तर सामट असायचा. हातात प्लेट धरून मल्हार म्हणाला, कालच केलाय. पण चिवडा तुला जमत नाही ना म्हणून म्हणालो. मी नाहीच केलेला, आईंनी केलाय. आणि जतीन आपल्याकडे बघतोय हे बघून श्रावणी म्हणाली, वैसे भाई जतीन भाई, मुझे कुछ आता ही नहीं. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? अहो मी तर सगळ्यांना तुमची मिसाल देतो. बायको असावी तर श्रावणी वहिनींसारखी, सब काम में तेज. तेवढ्यात माधुरीबाई दोन्ही खांद्यांवरचा पदर नीट करत मंदिरातून आल्या. बैठकीत शिरतात जतीनला बघून म्हणाल्या, बापरे जतीन, अरे किती दिवसांनी आलास बाळा तू? वेळच नाही मिळाला आई. जतीननी प्लेट बाजूला ठेवली आणि उठून माधुरीबाईंना नमस्कार केला.
जतीन पुन्हा सोफ्यात बसला, प्लेट उचलली, चमचाभर चिवडा तोंडात टाकत म्हणाला, आई चिवडा खूप छान झाला आहे बरं का. खरंच आई, चिवडा खूप छान झाला आहे. हो का? अरे चिवडा श्रावणीने केला आहे. आता मात्र मल्हारचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. नुकतीच चहाचे कप घेऊन आलेली श्रावणी मल्हारकडे बघत होती. त्यांनी वर पाहिलंच नाही. श्रावणी ही काही बोलली नाही. ती फक्त गालातल्या गालात हसत राहिली. खरंच वहिनी सगळ्या गोष्टीत हुशार आहे. बस पुरे ना जतीनबाई. श्रावणीने सगळ्यांना चहा दिला. श्रावणी, अगं तुझ्यासाठी कॉफी नाही का केली? नको आई, कॉफी झाली आहे माझी दुपारी. ठीक आहे, मी चलते हां, असं म्हणत माधुरीबाई आत गेल्या. वहिनी, माझा एक दोस्त आहे, तो सांगत होता UPSCची जाहिरात आली आहे म्हणून. तुम्ही फॉर्म भरून टाका. लवकर भरा, नाही तर मुदत संपून जाईल. अहो वहिनी, तुम्ही हुशार आहात, तुम्ही सहज पास व्हाल. अरे UPSC पास होणं काय अशा तशाचं काम आहे का? तिथे टॅलेंट लागतं, टॅलेंट. वहिनींच्याकडे ते भरपूर आहे. खरंच वहिनी, तुम्ही फॉर्म भरून टाका. चहाचा कप टिपॉयवरच्या ट्रेमध्ये ठेवत जतीन म्हणाला, भरलाय मी फॉर्म. गुड. काय, तू फॉर्म भरलास आणि मला सांगितलं नाही? मल्हारच्या शब्दात त्याचा पुरुषी अहंकार दुखावल्याचं स्पष्ट दिसत होतं. मी कालच फॉर्म भरलाय, सांगणार होते पण विसरले. एवढी मोठी गोष्ट आणि तू सांगायची विसरलीस? म्हणजे तू स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलीस काय? हे अपेक्षित नाही आहे तुझ्याकडून. श्रावणीचा चेहरा एकदम खरकन उतरला आणि ते बघून जतीन म्हणाला, क्या यार तू भी छोटी छोटी बातों को लेकर बैठ जाता है. अरे ही काय छोटी गोष्ट आहे का जतीन? हां, छोटी गोष्ट आहे ही? आणि तू काय हिचं वकीलपत्र घेतलं आहे का, जेव्हा तेव्हा हिची बाजू घेतोस ते? मल्हारचा आवाज चांगला चाडला होता. श्रावणीला आता तिथे बसणं मुश्किल झालं. हातपाय गार झाल्यासारखे वाटले. छातीत धडधडायला लागलं. मल्हारचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं, पण ते जतीन समोर जे बोलला त्यामुळे तिला अपमानित झाल्यासारखं वाटायला लागलं. ती पटकन उठून बेडरूममध्ये गेली. ती पुन्हा बाहेर आलीच नाही. जरा वेळ ती डोळे मिटून खुर्चीवरती बसली, पण मन काही स्थिर होईना. आतल्या आत नुसती कालवा कालव होत होती. मग तिने स्वतःला सावरलं, डोळे उघडले आणि दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरच्या नोट्स काढत बसली. जरा वेळानं जतीन जायला निघाला आणि त्यांनी आत बघून आवाज दिला, भाभी मैं जा रहा हूँ. मग तोच म्हणाला, शायद भाभी अंदर है, उनको बता देना मैं जा रहा हूँ करके. श्रावणीला बाहेरचं आत ऐकू येत होतं, पण तिला उठून बाहेर यावंसं वाटेना. आणि मग मल्हारचा आवाज कानावर आला, झोपली असेल रे ती, कामच कुठली आहेत तिला. श्रावणीचे डोळे पाण्याने भरून आले. तेवढ्यात जतीनचे शब्द तिला ऐकू आले, मल्हार तुला ना माणसांची पारखच नाही आहे आणि माणसाची किंमत तर नाहीच नाही आहे. रागवू नकोस, पण माझा जिवलग मित्र आहेस म्हणून मी बोलतोय. पण तू असं का म्हणतोयस? खरंच बोलतोय मी. अरे इतनी होशियार लड़की नसीब से मिलती है और जिस तरह तो उससे पेश आता है ना, ये मुझे अच्छा नहीं लगता, बिल्कुल अच्छा नहीं लगता. देख, आदमी ने भी औरतों का आदर करना चाहिए. देख लेना मल्हार, एक दिन वो तेरे से बहुत आगे निकल जाएगी, तुझे पता भी नहीं चलेगा. अरे ऐसा हो ही नहीं सकता. मल्हारच्या या बोलण्यावर जतीनचा हसण्याचा आवाज फक्त तिला ऐकू आला आणि श्रावणी मनातल्या मनात म्हणाली, ऐसा होके रहेगा मिस्टर मल्हार, ऐसा होके रहेगा. कसंही करून UPSCची परीक्षा द्यायची, पास व्हायचंच. माझी गाडी असेल पिवळ्या दिव्याची. ह्या विचारासरशी श्रावणी आतल्या आत ताठ झाली आणि पुन्हा तिच्या मनात विचार आला, नुसती गाडीच असणार नाही तर माझा बंगला असेल, शिपाई असतील, मॅडम म्हणून अदबीनं बाजूला उभे राहणार आहे. पण त्यासाठी पास होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लागणार होती मेहनत. मी खूप मेहनत घेईन. UPSC पास होणं ही माझी नुसती आवड आणि इच्छाच नाही, तर आता ती माझी गरज आहे. जतीन जातो म्हणाला, तुला ऐकायला नाही आलं का ते? मल्हार आत येत श्रावणीला म्हणाला आणि कॉटवर बसला. श्रावणी टेबलाशी बसून पुस्तकं वाचून नोट्स काढत होती. तो आत आल्याची तिने दखलही घेतली नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. बाईसाहेब, मी काय म्हणतोय ऐकतोय ना?
उपहासानं मल्हार म्हणाला. ऐकतेय ना. हातातलं पुस्तक मिटून पेन तोंडाजवळ नेत त्याच्याकडे बघून श्रावणी म्हणाली, फार मगरूर झाली आहेस तू हल्ली. प्रश्नच नाही, आहेच मी मगरूर. कोणी आल्यावर कसं वागायचं हा साधा शिष्टाचार कळत नाही का तुला? असं मल्हारने म्हणता श्रावणीने आपली खुर्ची गरकन त्याच्याकडे वळवली आणि म्हणाली, तुम्हाला कळतो? तुम्हाला कळतो का शिष्टाचार? परक्या माणसासमोर बायकोशी कसं वागावं हे कळतं का तुम्हाला? लोक घरातली छिद्रं इतरांसमोर झाकतात आणि तुम्ही नसलेली छिद्रं बोटानं तयार करता ना. आणि कशासाठी समोर येऊ हो? माझी उतरवून घ्यायला? तू तोंड सांभाळून बोला. या भाषेत बोललेलं मला खपणार नाही, मग तुमची भाषा मलाही खपत नाही. असं म्हणून श्रावणीने खुर्ची टेबलकडे वळवली आणि पुस्तक वाचण्यात ती घडून गेली. पण लक्ष लागेना. मनातले सल सलतच राहिले होते तीव्रतेने. श्रावणी, काल काही झालं का गं? म्हणजे नाही, तुमच्या रूममधनं आवाज येत होता म्हणून म्हटलं. श्रावणी गप्प होती. का गं श्रावणी, मल्हार काही बोलला का? श्रावणीला हो म्हणावं का नाही म्हणावं हेच कळेना. माधुरीबाईंनी ओळखलं की हा आपला लेक दिवे पाजळायला लागला नक्की. त्यांनी श्रावणीकडे बघितलं. तिच्या डोळ्यातली ओल त्यांना अस्वस्थ करून गेली. श्रावणी कॉलेजमध्ये निघून जाताच माधुरीबाईंनी मनोहरराव उठल्याचं बघून चहा ठेवला. तेवढ्यात मल्हारही उठला. डायनिंग टेबलभोवती सर्वजण पेपर वाचत चहा घेत होते. माधुरीबाईंनी चहा संपवला, कप खाली ठेवला आणि मल्हारला म्हणाल्या, मल्हार, रात्री काय झालं होतं? रात्री म्हणजे कुठं काय झालं होतं? मल्हार, वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. अगं पण झालंच नाही तर सांगू काय? मग रात्री तुझं तणतणनं कानावर येत होतं. फक्त माझंच तेवढं येत होतं का? तिचं नव्हतं का ऐकू येत? ती अतिशय घमेंडी आहे. तिला तिच्या हुशारीचा गर्व आहे. हा तुझा समज खोटा आहे मल्हार. अरे वा, म्हणजे त्या जतीनसारखी तू सुद्धा तिचीच बाजू घेतेस का? खऱ्याची बाजू सगळेच घेतील. तू आमचा मुलगा असलास ना तरी खोटेपणा खपवून घेणार नाही. मला वाटतं आई, सून जादूगारीण आहे. तिने काय जादू केली आहे सगळ्यांवर माहिती नाही. बरोबर आहे तुझं. तिने जादू केली आहे, पण ही जादू तिच्या सद्गुणांची आहे, समजलं? अरे हट. असं म्हणून मल्हार उठला, आतमध्ये निघून गेला आपल्या रूममध्ये. त्याने टेप रेकॉर्डर लावला असावा, कारण गाण्यांचा आवाज बाहेरपर्यंत यायला लागला. माधुरीबाई मात्र अस्वस्थ होत्या. मल्हारचं वागणं त्यांना पटत नव्हतं. काल मी माझ्या खोलीत होते, पण अधूनमधून बाहेरचं बोलणं कानावर येत होतं. त्या जतीनला हा म्हणाला की तू काय तिचं वकीलपत्र घेतलं आहेस का? आता मला म्हणतोय तिने तुझ्यावर काही जादू केली आहे का? का असं वागतोय हा? ज्याला त्याला शिंगावर घेतल्यासारखा. कोण समजतो कोण स्वतःला हा? ती मुलगी शांत आहे, फारसं बोलत नाही, पण अशा या शांततेच्या पोटात मोठमोठी वादळं दडून असतात. हा विचार डोक्यात आला आणि माधुरीबाईंचा जीव आतल्या आत थरकला. श्रावणी आली नाही ग एवढ्यात? श्रीधरराव आशाबाईंना म्हणाले. नाही ना, लग्नानंतर पोरी मनानं आईवडिलांच्या जवळ येतात, पण का कोणास ठाऊक श्रावणी खूप दूर गेल्यासारखी वाटते. फारशी येत नाही, आली तर धडाधडा बोलत नाही, घरच्यांचं तर नावच काढत नाही. दोघांच्याही मनात श्रावणीच्या काळजीची काजळी धरली होती. हॅलो श्रावणी, अगं मी आई बोलतेय. हां बोल की आई. का गं एवढ्यात आली नाहीस? वेळ नाही झाला. अगं निदान फोन तरी करायचा. आई चुकलं माझं, पण अगं घर कॉलेज यातनं वेळ नाही मिळत. फार गुरफटून गेली आहेस संसारात. मग काय तर, हसत हसत श्रावणी म्हणाली. श्रावणीचं बोलणं ऐकून आईच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं. श्रावणीचं हसणं, हसून बोलणं मनात घुमत राहिलं, कारण फोनवरनं बोलणं ऐकता येतं, चेहरा थोडा वाचता येतो. श्रावणी, बाकी सगळं ठीक ना? एकदम ठीक. ये की मग. येईन ग. मल्हार काय म्हणतायत? ठीक. मल्हारचं नाव घेता श्रावणीचा चेहरा कडू गोळी घेतल्यासारखा झाला. आई ठेवते. बरं, असं म्हणून आईने फोन ठेवला.
आईवडिलांची माया आठवून मन त्यात हरवून गेलं, डोळे ओलावले. किती लवकर संपतोय वडिलांचा सहवास, नाही का? आणि डोळ्यातली ओल श्रावणीने रुमालात गोळा केली. घरातला विषय श्रावणी कुठेच काढत नव्हती. माहेरी नाही का मैत्रिणींजवळ नाही. आपलं दुःख, आपल्या संसाराची लंगडी बाजू बघून आईबाबा नक्की दुःखी झाले असते म्हणून ती त्यांच्यापासून सगळं लपवून ठेवत होती आणि एकटीच सगळं सोसत होती. मैत्रिणींशी सुद्धा ती कुठल्या गोष्टीशी वाच्यता करत नव्हती. आपली कोणी करावी असं तिला वाटत नव्हतं आणि आपण कोणाच्या चर्चेचा विषय बनावं हे तिला मान्य नव्हतं. पण ती स्वतःच्या मतावर ठाम होती. तिचा तिच्यावर विश्वास होता, तिची तिच्यावर श्रद्धा होती, कारण तिला माहिती होतं की माझी ही परिस्थिती एक ना एक दिवस मी बदलणार. आजही माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, पण याहीपेक्षा माझ्या अस्तित्वाला एक वेगळं वलय मी निर्माण करीन. मी माझा सन्मान मिटू देणार नाही. जो माझा नवरा आहे मल्हार नावाचा, तो जो माझा सतत अपमान करतो, जो माझा छळ करतो, त्यालासुद्धा माझ्याकडे बघताना मान वर करून बघायला लागेल. वारंवार मोडून पडणारी श्रावणी आता हळूहळू ताठ होत चालली होती. श्रावणी का गं बाई सारखं काही ना काही वाचत असते? अहो अभ्यास करते आई. आता कसला अभ्यास? आई मी UPSCचा फॉर्म भरला आहे ना. काय सांगतेस? खरंच का गं? कौतुकाने माधुरीबाई म्हणाल्या. मल्हार कसाही असला तरी सासू सासऱ्यांना तिचं कौतुक होतं. हे बघ आता श्रावणीला अभ्यासाला वेळ मिळू दे बरं का. तिला स्वयंपाकात अडकवून ठेवू नको. खरंच का बाई? तू तुझं करिअर बघ. घरकाम काय मोलानेही करून मिळतात. आपली सून खरंच खूप हुशार आहे. एक ना एक दिवस ती खूप मोठी होणार आहे, या भावनेनं माधुरीबाई आतल्या आत सुखावत होत्या. काही असो, सासू सासरे श्रावणीवरती खुश होते. पण त्याचा उपयोग काय? ज्याचा हात धरून तिने माहेर सोडून सासरी प्रवेश केला त्याचाच तिला आधार नव्हता. विश्वास ठेवण्यासारखा तो माणूसच नव्हता. माझं काय चुकलं म्हणून परमेश्वराने मला ही शिक्षा दिली? हा आजीवन कारावास होता का? भीतीची एक लहर सबंध शरीरभर पसरत गेली श्रावणीच्या. आईबाबांना बरं वाटावं म्हणून श्रावणी मध्ये एक दोनदा एकटी आईकडे जाऊन आली. पण राहणं असं होत नव्हतं, कारण मल्हारला आईकडे गेलेलंच मुळात आवडत नव्हतं. त्यामुळे राहणं दूर. दिवाळी आली, लक्ष्मीपूजन झालं. माधुरीबाईंनी घेतलेल्या नवीन साडीत श्रावणी लक्ष्मीसारखी दिसत होती. पाडव्याच्या दिवशी दिवाळ सणाचं निमंत्रण द्यायला श्रीधरराव आणि आशाबाई श्रावणीकडे आले. सर्वांनी यायचं बरं का उद्या? आशाबाई माधुरीबाईंना म्हणाल्या. हो येऊ की. आणि हां अगदी सकाळपासून या. एरवी येणं होत नाही. मल्हाररावांनाही सांगा आम्ही बोलवणं करायला आलो होतो. अहो येऊ आम्ही सगळेच येऊ. श्रावणीने सगळ्यांसाठी फराळाच्या डिशेस काढल्या. नंतर तिने कॉफी ठेवली. माधुरीबाई श्रावणीचं कौतुक करत होत्या. श्रावणी तू UPSCची परीक्षा देणार आहेस म्हणे. श्रीधरराव म्हणाले. हो बाबा फॉर्म भरला आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? बाबा हसले आणि आशाबाई म्हणाल्या, अगं बाई तुझ्या सासूबाईंनीच सांगितलं आत्ता. हां मी फॉर्म भरला आहे, बघू पुढे काय होतंय. श्रावणी तू मनावर घेतलं आहेस ना, म्हणजे ती गोष्ट होणारच. श्रावणीच्या आई मग कितीतरी वेळ श्रावणीच्या लहानपणाच्या शाळा कॉलेजल्या गमती जमती माधुरीबाईंना सांगत राहिल्या. ती वर्गात कशी पहिली यायची, नाटकात काम करायची, वादविवाद स्पर्धेत भाग कशी घ्यायची. आशाबाईंना लेकीचं कौतुक किती सांगू आणि किती नको असं झालं होतं. आपल्या सुनेची हुशारी ऐकून माधुरीबाईंच्या अंगावर मुठभर मांस चढत होतं. त्या कौतुकाने हसत होत्या आणि विहिणीचा आनंद बघून आशाबाईंचा जीव सुपा एवढा होत होता. श्रावणीचे आईबाबा निघून गेले होते. ते जाईपर्यंत मल्हार बाहेरून आलेला नव्हता. संध्याकाळी माधुरीबाईंनी अंगणात पाणी टाकलं. ओल्या अंगणात श्रावणीने मग रांगोळी काढायला घेतली आणि अंगणाच्या मध्यभागी फरशीवरती श्रावणीने सुरेख मोर काढला. त्यात छान रंग भरले. तोपर्यंत माधुरीबाईंनी त्यामध्ये तेलवात करून ठेवली होती. त्या बाहेर आल्या. बाई गं श्रावणी, काय सुरेख मोर काढलायस गं? वाटतंय आत्ता नाचायला लागेल का काय? श्रावणी हसली, उठून उभी राहिली.
तिने पुन्हा उभं राहून मोराला निरखलं. हाती रांगोळीचा डबा होताच. तेवढ्यात मल्हारची गाडी आली. माधुरीबाईंनी फाटक उघडलं. मल्हारनी पोर्चमध्ये गाडी लावली आणि माधुरीबाई फाटक बंद करून पुन्हा मोराजवळ येऊन उभ्या राहिल्या. मल्हार गाडीतनं उतरला आणि थेट मोरावर बुटाचे पाय देऊन आत जाणार तशा माधुरीबाई ओरडल्या, मल्हार, काय झालं? तुला रांगोळी दिसत नाही का? किती मेहनतीनं तासभर खपून त्या पोरीनं रांगोळी काढली आणि तू पाय देऊन ती मोडलीस. रांगोळी मोडण्यासाठीच असते, हसत हसत मल्हार म्हणाला. तू काय लहान आहेस का रांगोळी मोडायला? श्रावणी गपचूप सगळं बघत होती. मल्हारनी मुद्दाम रांगोळीवर पाय दिला हे तिला दिसत होतं. तिला वाटलं, मल्हार, तुम्ही माझ्या रांगोळीला नाही पायदळी तुडवलं, तुम्ही माझं मन पायदळी तुडवलं आहे. या माझ्या मोराचेच रंग तुम्ही नाही विस्कटले, तुम्ही माझी रंगीबेरंगी स्वप्नसुद्धा पार विस्कटून टाकली आहेत, पार विस्कटून टाकली आहेत मल्हार. आणि श्रावणीच्या मनातला नाचता मोर पाय मोडून पडला होता. माधुरीबाईंनी श्रावणीकडे पाहिलं. तिचे टप्पोरे डोळे पाण्याने भरून गेले होते. त्यांचंही मन गलबलून गेलं. काय बोलावं त्यांना सुचलंच नाही. लेकाचा आलेला राग मात्र मनात मावत नव्हता. काहीही न बोलता श्रावणी भरल्या डोळ्याने आत गेली. रागाच्या हजारो शब्दांपेक्षा तिचं हे मौन बरंच काही बोलून गेलं. मल्हारच्या विचित्र आणि विक्षिप्त वागण्याचा निषेध नोंदवून गेलं. श्रावणीने अनमान्या मनानं साडी बदलली. छान जरीची साडी ती नेसली होती. सर्व उजळलेल्या पणत्या एका ताटात ठेवून ती बाहेर आली. दारात फाटकाजवळ सगळीकडे पणत्या ठेवल्या. पणत्यांमुळे बाहेरचा अंधार उजळून निघाला होता, पण श्रावणीच्या मनातला अंधार मात्र कायम होता. उलट तो आणखीनच गडद झालेला होता. श्रोते हो, हा होता विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.